हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चरणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळे काळाचा रीग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतुशी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, आणि सर्वत्र वैकुंठ केले असे. आजचा हा आपल्या चिंतनाचा 25वा अभंग आहे. 25व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचं महत्त्व वेगळं सांगितलेलं आहे. तर नामस्मरणाचं महत्त्व सांगत असताना बऱ्याच वेळा नामाचं महत्त्व सांगितलं जातं, पण या अभंगामध्ये नामाचं फळ काय आहे हे विशेष सांगितलेलं आहे. नामाचं फल काय असतं असा या अभंगात थोडासा भर दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. माऊली म्हणतात, भगवंती याचा अर्थ भगवंताच्या ठिकाणी, जाणीव आणि नेणीव नाही. जर वेदांताच्या दृष्टीने जर अर्थ केला तर भगवत स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव ही वृत्ती नाही आणि नेणीव ही वृत्ती नसते. जाणीव नागवन लागून येते तो ठाव, असं आपण सांगतो नेहमी. पण इथं भक्तीचा विषय असल्यामुळे तिकडे वेदांताकडे न जाता भगवंताच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी नाही. त्याचा अर्थ जाणता भक्त असला आणि नेणता भक्त असला, भगवंताला स्वरूपाने किंवा भगवत रूपाने तो जाणता असू द्या किंवा नेणता असू द्या, त्याला भगवंताविषयी जाणीव असू द्या किंवा नेणीव असू द्या, भगवान त्याचा विचार न करता जे जाणते आहेत त्याने नामस्मरण केलं तर त्यांना मोक्ष देतो, आणि जे नेणते आहेत अज्ञानातल्या अज्ञानी आहेत त्यांनी नामस्मरण केलं त्यांना मोक्ष देतो. हरी उच्चारण पाही मोक्ष सदा. आणि सदा याचा अर्थ काय आहे तिथं गेलं तुम्हाला सांगेल. सदा सर्व काळ जो कोणी नामस्मरण करेल त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि नामाचा प्रभाव काय आहे तर इथं काय सांगितलं, आता नामाच्या उच्चारात त्याला मोक्ष प्राप्त होतो. तर नामाने अजून काय फल प्राप्त होतं, नारायण हरी उच्चार नामाचा. आणि जो नामस्मरण करतो त्या कालामध्ये नामस्मरण करतो त्याच्याकडे कळी काळ वाकडी दृष्टी करूनही तो पाहत नाही. नारायण हा काय, नारायण हरी उच्चार नामाचा, आणि तेथे कळी काळाचा रीग नाही. याचा अर्थ नामस्मरण करतो त्याच्याकडे काळ दृष्टीवर करून पाहत नाही, असा एक अर्थ. दुसरा अर्थ, जेव्हा जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा तिथं कलिकालात म्हणजे थोडक्यात काळाचा प्रवेश असू शकत नाही. म्हणजे कळी काळाचा रीग म्हणजे प्रवेश तिथे असू शकत नाही. अशी भगवंताची आघात शक्ती आहे. त्या भगवत शक्तीविषयी भगवत स्वरूपाविषयी तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, त्या भगवत स्वरूपाविषयी वेदसुद्धा जाणू शकत नाही. ते जीवजंतूशी केवी कळे. सर्वसाधारण जी माणसं असतात अज्ञानी जीव जंतू, म्हणजे अशी माणसं भगवंत स्वरूप जाणू शकतील का? नाही. लक्ष्मीजी जाणत नाही, लक्ष्मीजी जाणत नाही, ब्रह्मदेव जाणत नाही, इंद्रदेव जाणत नाही. जी देवादिकांना त्याचं स्वरूप जाणल्या जात नाही, त्याहीपेक्षा सर्व जगाला ज्ञान सांगणारा वेदही जर त्याचं स्वरूप जाणू शकत नाही तर सर्वसाधारण माणसं काय जाणतील. आणि म्हणून तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, ते जीवजंतूशी केवे कळे. त्याचं प्रमाण म्हणजे त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य असं आहे की कोणी नामस्मरण केलं तर त्याला मोक्ष देणं. आणि दुसरी गोष्ट, नामस्मरण करतो तेथे कळी काळाला प्रवेश न होऊ देणं. हे भगवंताचं सामर्थ्य सर्वांना जाणल्या जाईल. वेदाला जाणल्या जात नाही तर बाकी इतराचा काय प्रश्न आहे. असं नामाचं महत्त्व असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. नारायणाचा पाठ केल्यानंतर त्याचं फळ काय म्हणले तर नारायणाचं नाम हे त्याचं फळ आहे. काय फळ आहे? जसं दुसऱ्या अभंगात ज्ञानदेवा पाठ हरिहा भरला घनदाट हरी दिशे,
तसं या ठिकाणी ज्ञानदेव पाठ नारायण नाम आणि इथं काय केलं, सर्वत्र वैकुंठ केले असे. थोडक्यात सर्वच त्याला वैकुंठ नाम परमात्म्याची प्रतीती येते, असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक अभंगात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, उपपत्तीने, दृष्टांताने आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण इथं भगवान हा शब्द जाणीवपूर्वक घातलेला आहे. इथं काय म्हणलं आहे, भगवंती नाही, जाणीव भगवंती नाही. भगवान वेगळा, राम, कृष्ण, नारायण, हरी, आपण जे भगवंताचे नामं घेतो ना, तर त्या ह्या इतर नामापेक्षा भगवंत हे वेगळं असतं. काय भगवंत याचा अर्थ काय आहे, तर राम म्हटलं तर रामाच्या ठिकाणी एक विशिष्ट राजाचा दशरथ राजाचा पुत्र. कृष्ण म्हटलं का वसुदेव देवकीचा पुत्र, असं येतं का नाही. आणि दुसरी गोष्ट, ते एक विशिष्ट असे ते कार्य केलेले असतात. पण भगवंत शब्दाचा अर्थ आहे की तो संपूर्ण जगाचा जो मालक असतो, मूळ, तर त्याला भगवंत शब्द वापरतात. जो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे, म्हणजे भगवान तो प्रभू रामचंद्र भगवानच आहात, भगवान गोपाल कृष्ण ते भगवानच आहेत, आपण त्याला भगवान म्हणतोच. भगवान पंढरीनाथ ते सुद्धा भगवानच आहेत. भगवान जरी असले तर भगवंत शब्द येतो तेव्हा तेथे, जसं राम शब्द काय, रमंती ती राम, हा हे सांगायचं ना. कृष्ण शब्द चित्ताचं आकर्षण करणं, त्याला कृष्ण असं त्या शब्दातला अर्थ तुम्हाला सांगतो. राम शब्दातला अर्थ भक्ताचं चित्त रमण करून घेणं. तसा तो शब्दातला जो अर्थ आहे, तर हरी शब्दार्थ काय, हरती पापानी आहे का, तो त्या पापाचं म्हणा सगळ्या दोषाचं हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात. चित्ताचं आकर्षण करतो म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. आणि त्या मनाचं रमण करतो म्हणून त्याला राम म्हणतात. तसं भगवंत याचा अर्थ आहे की षड्गुण ऐश्वर्य संपन्न असतो, त्याला भगवंत असं म्हणतात. आणि अनेक शब्द भगवंती म्हणजे जाणीव भगवंती नाही, तर भगवंत म्हणजे काय हे तर थोडंसं आपण पाहिलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम विद्यांच वाचो भगवानीती. तर त्याला भगवान असं म्हणतात. उत्पत्तीच विनाशम, जो परमात्मा उत्पत्ती आणि विनाश, त्यात भूतानाम उत्पत्ती भूतानाम विनाशम, संपूर्ण भूताची उत्पत्ती, सर्व भूतांचा विनाश, आणि सर्व भूतांची गती आणि सर्व भूतांची अगती, की झाले चार. विद्याम अविद्यांच, म्हणजे विद्या आणि म्हणजे ज्ञान आणि अविद्या. विद्या अविद्या, गती अगती, उत्पत्ती आणि नाश, व्यक्ती, ह्या साही गोष्टी एकदा जो जाणतो त्याला म्हणतात भगवंत. समजलं काय. उत्पत्तींचे विनाशांच आणि भूतानाम अगतिम गतिम विद्याम अविद्यांच व्यक्ती सवाच्या भगवान इति, त्याला भगवान असं म्हटल्या जातं. हे 6 गुण असे वेगळे सांगितलेले आहेत. हे विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहेत. आणि या ठिकाणी विष्णू पुराणामध्ये दुसरा एक श्लोक असा आलेला आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रियः ज्ञानवैराग्योश्चैव षण्णां भगैरिति ऋणः. तर असे षड्गुण ऐश्वर्य संपन्न त्याला भगवान असं म्हटलेलं आहे. तर षड्गुण कोणतं आहे ते, ऐश्वर्य समग्रस्य, ऐश्वर्य समग्रस्य, धर्मस्य समग्रस्य, यशस्य समग्रस्य श्रियः, आणि समग्रस्य वैराग्य समग्रस्य ज्ञानम तयोः षण्णां भगैरिति काय इति ऋणा, असं म्हटलेलं जातं. म्हणजे पहिला गुण काय त्या ठिकाणी माऊलीने म्हटलं का नाही, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती, जे तेच म्हटलं इथं. हे ऐश्वर्य धर्मस्य यशस्य श्रिया ज्ञान वैराग्य षण्णां भगवती ते राहा.
म्हणजे समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, श्री म्हणजे संपत्ती, ज्ञान, वैराग्य या सहांना काय म्हणतात भग अशी संज्ञा आहे. या सहांना काय म्हणतात भग. आणि हे भग ज्याच्या ठिकाणी राहतात त्या म्हणतात भगवंत. भगवंत वत प्रत्यय अधिकरण इत्यर्थ. भगवत प्रत्यय काय आहे अधिकरण आणि भग काय आहे हे षडगुण. लक्षात आलं का नाही. भग म्हणजे काय षडगुण आणि वत म्हणजे काय त्या 6 गुणाचं अधिकरण म्हणून त्या म्हणतात भगवंत. त्याला काय म्हणतात भगवंत. षडगुण ऐश्वर्य ज्याच्या ठिकाणी आहेत म्हणून त्याला म्हणतात भगवंत अशी संज्ञा आहे. मग आता प्रत्येकाकडे या असतं की नाही. आपल्याकडे पण सगळीकडे या असतं. फक्त आपल्याकडं किंचित रूपाने कालिक रूपाने कधी असतात. काहींना जुळतं काही नसते ते म्हणा ते फारच करंटी असतात ते. पण भगवंताकडे कसं आहे ते समग्र परिपूर्ण असा त्यातला पूर्णत्वाने भगवंताजवळ हे 6 गुण कसे राहतात ते पूर्वत्वाने परिपूर्णत्वाने राहतात. अशी गोष्ट यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे षडगुण भगवंताच्या ठिकाणी राहतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणती. हे थोडे थोडे सर्वाजवळ राहतात. पण एकनाथ महाराज म्हणतात ज्ञान आणि वैराग्यपूर्ण, लक्ष्मी आणि औदार्य गुण, ऐश्वर्य आणि यश गहन हे षडगुण जाण महाभाग्य हे एखाद्या भाग्यवानाच्या ठिकाणी राहतात म्हणले. हे 6 गुण पण राहतात म्हणजे ते 6ची 6 एकाच वेळी राहतील असं नाही. कधी कधी एक राहतो एवढा तर निघून जातो. कधी कधी दुसरा राहतो. म्हणून काय म्हणतो समय अवच्छेदे करून 6ची 6 गुण एकाच व्यक्तीच्या ठिकाणी आणि एकाच कालात राहतील असं जगात कुठेही उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत नाही. अन्य ठिकाणी 6 गुण हे असले तरी किंचित स्वरूपात त्याला काय किंचित त्याला म्हणजे किंचित काल काही कालामध्ये काही अंशामध्ये आणि काही व्यक्तीमध्ये ते राहू शकतात. पण भगवंता तसं नाही. जगात एकाच ठिकाणी समग्र संपूर्ण आणि स्वरूप आणि स्वाधीन किती गोष्टी सांगितल्या. या 4 गोष्टी सांगितल्या. समग्र याचा अर्थ जे पहिला गुण काय यश. तर यश हे पूर्ण रूपाने हे एक समग्र आणि 6ची 6 हे समग्र. यश हे परिपूर्ण. आपण प्रत्येक गोष्ट करतो त्यात विजय मिळेल प्रत्येक यश मिळेल अशी गोष्ट असते का. एकात यश मिळतं आणि 9 अपयश घेऊन येतो. त्याचं तसं नाही भगवंताचं. समग्र जे करेल त्यातलं यश आणि जे यश असतं ते आपल्याला काही अंशाने मिळतं. ते काही अंशाने मिळतं ना ते यश. पण त्याचं तसं नाही. समग्र अख्खा वेळ त्याला म्हणतात समग्र. 6 ही समग्र आणि जे मिळायचं ते सुद्धा समग्र आणि जे आहे सुद्धा ते समग्र आणि संपूर्ण. त्या दोन्ही गोष्टी आल्या. संपूर्ण म्हणजे 6 आणि समजा जो गुण आहे तो 100% थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये जो गुण आहे तो कसा आहे 100% त्याला म्हणतात संपूर्ण झालं. आणि स्वरूप मग आता आपल्याकडं काय आपल्याकडे ज्ञान राहतं की नाही. ज्ञान राहतं. ऐश्वर्य आहे की नाही ऐश्वर्य राहतं. पण आपल्याकडे गुणरूपाने राहतं आणि भगवंताकडे स्वरूपाने असतं. ते भगवंत काय ते स्वरूपाने. म्हणून भगवंताचे हे षडगुण जे आहेत ते समग्र आहेत, परिपूर्ण आहेत आणि स्वरूपाने आहेत. ज्ञान हे त्याचं स्वरूपाचं आहे. ज्ञान हे त्याचा गुण नाही. ऐश्वर्य ही लक्ष्मी ती त्याचा अर्धा अंगच आहे. त्याच्या ठिकाणी ते गुण रूपाने राहत नाही. यश ही गोष्ट आहे त्याचं शरीरच यश आहे. त्याचं नावच यश आहे आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी गुण रूपाने नसून ते त्याचं स्वरूपच आहे. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते कधी विसरायची नाही. ही गोष्ट कोणती गोष्ट ते तर जेव्हा आपण आता मी खूप पाठ केलं, खूप ग्रंथ ऐकलेत, माझ्याकडे खूप गठुडभर ज्ञान आहे. आता कुठं राहिले का आता ते कुठं आठवत आहे ते मला तर आठवत नाही.
प्रक्रिया आठवत नाहीत, आत्ता पहिलं वाक्य म्हटलेलं आठवत नाही. म्हणजे याचा अर्थ ते ज्ञान माझ्याकडं आहे की नाही, मग स्वाधीन राहिलं का, ते गेलं सुटून. मग तसं जे ऐश्वर्य असते, एखादी माणसं खूप प्रयत्न करतात, त्याला ऐश्वर्य मिळतं की नाही, पण ते ऐश्वर्य त्याच्या स्वाधीन राहतं का, नाही. यश असतं, मग एखाद्या गोष्टीत त्याला यश मिळालं, मग ते यश मिळालं ते कधी कलंकित होऊ शकतं त्याचं यश. त्याचे यश त्याच्या दुसऱ्याने त्याच्यापेक्षा मोठं जर त्याला यश मिळालं, झालं त्याचं यश कलंकित झालं किंवा कमी झालं, न्यून झालं. मी 10 अभंग पाठ केले, महाराज म्हणले वा 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 दत्तू लय हुशार आहे, पण ते प्रज्वलने 12 अभंग पाठ केले, झाला कार्यक्रम याचा. असं होतं की नाही. मग ते आपल्या स्वाधीन नाही राहत. आणि आपण तो आता गेलो अभंग विसरून, 10 अभंग केले होते, पुढच्या वर्षी ते काय मग ते तुका म्हणे झालं, गेलं विसरून ते. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे गुण तर थोडे राहतात, पण ते आपल्या स्वाधीन राहत नाहीत. कारण का सांग का, कारण का ते आपल्या स्वाधीन राहणं, कारण ते आपण ते प्रयत्नाने मिळवलेलं आहे. आपलं स्वरूप नाही ते, आपण ते प्रयत्नाने मिळवलेलं आहे. आणि भगवंताचं ते स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या स्वाधीन राहतं. ते यश हे त्याच्या स्वाधीन आहे, हे का. ऐका यश श्री लक्ष्मी त्याच्या स्वाधीन आहे. ऐका यश श्री औदार्य हे त्याचं स्वरूप त्याच्या स्वाधीन आहे. ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे. वैराग्य हे पण भगवंताचं रूपच आहे. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आहे का नाही, हे त्याचं, म्हणजे त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी त्याचं स्वरूप असल्यामुळे ते त्याच्या स्वाधीन आहेत, समग्र आहेत, परिपूर्ण रूपाने आहेत, स्वरूपता आहेत आणि स्वाधीनता आहेत. म्हणून इतरांपेक्षा भगवंताचे षड्गुण हे अतिशय वेगळ्या रूपाने आहेत. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून तुकाराम महाराज म्हणले, काय म्हणले ते, षड्गुण संपन्न एक भगवंताची जाण, असं आहे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. अजून एक प्रमाणे काहीतरी, म्हणजे असं जेथे षड्गुण असतात त्यालाच भगवान असं म्हटल्या जातं. त्याला असो. तर यातल्या किती गुण सांगितले, 6. पहिला गुण कोणता आहे, यश. मग यश मिळालं भगवंताला, जे यश मिळालं ते यश कोणाकडून, यशाचा अर्थ काय आहे, लोकांकडून पराजय झाला त्याला यश म्हणतात का. भगवान एखाद्या युद्धात उतरले आणि कधी अपयश घेऊन आले, असं कधी घडलं का. कोणाकोणाशी युद्ध केलं, कोणाशी, ज्या काला पहिला अवतार कोणता झाला भगवंताचा, सगळ्यात पहिला अवतार. 10 अवतारापैकी जाऊ दे, आपण 3 अवतार तर आपण प्रमुख मानतो, प्रभू रामचंद्राचा आणि रामकृष्णाचा, म्हणजे 2 अवतार तर पक्के मानतो. मग आता नरसिंहाचा अवतार असतो, परशुरामचा अवतार आहे, हे सगळे अवतार आहेत. हे मग त्या कालामध्ये प्रभू रामचंद्राने युद्ध केलं, त्या युद्धात त्यांनी कधी पराजय झाला असं कधी तुम्ही ऐकलं का, नाही. कृष्णाने त्यांचे अवतारच ते युद्ध करतायत. प्रभू रामचंद्राचा अवतार झाला आणि किती राक्षस मारले याचा भरोसाच नाही, पण एखाद्या राक्षसाने पळून लावलं असं कधी झालं आहे का, त्यांचा कधी पराजय झाला आहे असं कधी झालं आहे का, नाही. भगवान गोपाल कृष्णाने वय काय होतं, बाळपणा, त्या मला वाटतं 11 झाले, नुगडिता बाळपणाची भुली, लहान असतानाच त्यांनी अनेक मोठमोठे दैत्य मारून टाकले. तो शकाटासूर मारला, त्यावेळी काय होतं, झोळीत बांधला होता, त्या छकड्याला बांधलं होतं. शकाटासूर मारला त्या कालामध्ये, तो झोळीत बांधलेला होता. तो पुतना मारले त्यावेळी काय झालं होतं, ते केशी दैत्य आलं त्यावेळी काय मारलं होतं ते. आणि आगासूर मारला त्यावेळी काय होतं, लहानच पोरांच्या बरोबर खेळत होता ना तो. मग त्या काळात तो त्या आगासुराच्या तोंडात गेले सगळे, गायीन गोपाळन सगळे आतमध्ये गेले. त्या काळात कालियाचं मर्दन केलं तर काय वय होतं ते, बालपणाच्याकडे काय नुगडिता बालपणाची भुली, असं आहे. ती निर्दानव सगळी सृष्टी करून टाकली. याचा अर्थ यश ही गोष्ट त्याच्या कायम जवळची, पराजय कधी झालेला आपण पाहायला मिळत नाही. म्हणजे त्याचा अवतार अनेक राक्षसांचा नाश केला, पण कधी अपयश आलं अशी काही कुठं कथा पाहायला मिळत नाही. मग याला काय म्हणतात, हा यशगुण परिपूर्ण. म्हणून असं आहे, ज्या कालामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं
आणि त्या आंधळ्या धृतराष्ट्राला काही दम निघाना. मग तो काय म्हणायचा, अरे संजय, मी तुला हे गीतेचं प्रवचन मला नको सांगू. अरे माझे त्या ठिकाणी धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव. तिथं ते काय करते झाले ते मला सांग. आणि मला असं वाटतं, अरे दुर्योधनाचं सैनिक एवढं आहे, त्यांच्याकडे भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, एवढे मोठमोठे योद्धे आहेत आणि एवढं आक्राक्षणी सैन्य हे. मला असं वाटतं दुर्योधनाचाच विजय झाला असेल, कारण त्याच्या डोक्यात तेच होतं, त्याच्या डोक्यात तेच होतं. तर संजय तू आता सांग, शेवटी युद्धाचा तर शेवट होत आला आहे, मग खरा विजय कोणाचा होईल आता. आता संजयाला पडली की नाही पंचायत. आता दुसरा असता तर सांगितलं असतं, पण आता तो त्याचा नोकर, धृतराष्ट्र राजा आणि तो त्याचा नोकर, त्याच्या विरोधात कसं काय बोलायचं. तुम्ही मला नाही सांगता यायचं म्हणले महाराज, पण मला शास्त्र असं कळतं म्हणले. काय शास्त्र कळतं, हे सगळं काय आहे, कौरवांचं सैन्य फार मोठं आहे, दुर्योधन फार शूर आहे आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य हे काही सामान्य आहेत का, हे सगळं खरं आहे म्हणले. पण मला असं एक वाटतं म्हणले, काय वाटतं तुला सांग तुझं ज्योतिष. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्. अशी माझी मती, म्हणजे असं माझं मत आहे. कोणाचा विजय हे मला सांगता येत नाही, तुम्ही तुमचं ठरवा. यत्र योगेश्वर कृष्ण आणि यत्र पार्थो धनुर्धरः. ज्या दिशेला भगवान गोपाल कृष्ण अखिलकोट ब्रह्मांडाचा 14 भुवनाचा धनी परमात्मा गोपाल कृष्ण आहे आणि ज्या बाजूने प्रत्यक्ष पार्थ धनुर्धर पार्थ आहे, त्या दोघाच्या बाजूने तत्र श्री विजय. श्री आहे म्हणजे तिथं सगळी लक्ष्मी संपत्ती पण तिथं आहे, ऐश्वर्य आहे आणि मग काय विजय पण आहे आणि भूती म्हणजे सगळं ऐश्वर्य आहे. अशी माझी मती आहे की सांगितले 4 श्री विजय ऐश्वर्य आणि नीती, ह्या 4 गोष्टी त्यांच्याजवळ असतात. मग आता कोणाचा विजय झाला असेल ते तुम्ही तुमचं ठरवा. याचाच अर्थ पोपट मेला सांगितला, पण मेला एवढं नाही सांगितलं. फक्त असं मेला एवढं नाही सांगितलं. मग एका राजाचं पोपट होता आणि तिने पोपट पाळला होता, त्याचं पोपटावर फार प्रेम होतं. 4 माणसं होते पोपटाची सेवा करायला, पण त्या पोपटाला कोणी मेला म्हटला की राजाने सांगितलं, जो त्याचा मेला म्हणून निरोप येईल त्याची पहिली त्याची गर्दन उडवायची, पहिलं त्याचं मुंडकं तोडायचं. आता मरण तर सगळ्यालाच असतं. ते पोपट पडला आजारी आणि आजारी पडते लागलं पाय खोडायला. आता पोपट मेला, पण दरबारातले माणसं सांगायचं कोणी. राजा जो पोपट मेला बातमी ऐकली की त्याचं पहिलं मुंडकं उडायचं हे ना ते. मग आता प्रधानजीची गोष्ट आली. प्रधान लोक फार हुशार असतात. पोपट तर मेला, राजाला तर सांगायचं. आणि राजा रोज दरबारात आलं का पहिलं विचारचा, अरे आपले राघुदादा कसे काय आहेत. मग लोक खुशखबरी सांगायचे, फार छान आहेत, चिवचिव बोलतेत, खातेत, वय ग अमकं तमकं तमकं. त्या दिवशी कोणी काय बोलणं. प्रधानजी म्हणले, महाराज आपला पोपट नेहमीप्रमाणे फार छान आहे म्हणे, काय अडचण नाही म्हणले. मग काय फक्त रोज तो फांदीवर बसून चिवचिव करतो, मिठू मिठू बोलतो म्हटले. पण आज फक्त त्याने काय केले, रोज असा पुढे पाहतो, पण तो आज असा उताना पडला आहे आणि अशी तिने चोच वाचलेली आहे म्हणे. रोज त्याचे पाय असे सरळ असतात, पण आज त्याचे पाय ताट झालेत म्हणले. रोज त्याचे पंख खाली असतात, आज त्याने असे पंख पसरून टाकलेत म्हणले. आणि असा ते सगळे पंख पिसरून टाकलेत, पाय ताईट झालेत, डोळे असे फाडलेत, चूच अशी वाचली आणि तो आकाशाकडे पाहतोय म्हटले. आज थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. अरे म्हणले तू मेला तर नाही. ते प्रधान म्हणलं, ते तुम्ही म्हणा म्हणे मेला, मी नाही म्हणायचो म्हणले, कारण मी जर मेला म्हणू तर मग माझं मुंडकं तुटल्या जाईल. तसं मग पोपट मेल्याला सांगितलं का नाही त्यांनी, पोपट मेल्याला सांगितलं, पण पोपट मेला असं नाही सांगितलं. तसं संजयाने विजय कोणाचा झाला, तो पांडवांचाच विजय सांगितला, पण पांडवांचा विजय झाला असं नाही सांगितलं. मग कसं सांगितलं ते, ज्या दिशेला यत्र योगेश्वर कृष्ण आहे आणि ज्या दिशेला धनुर्धर पार्थ आहे, त्या दिशेला श्रेय आहे, विजय आहे, भूती म्हणजे ऐश्वर्य आहे आणि नित्य आहे. असं माझं ध्रुवा खात्री लायक माझी
असं माझं ज्योतिष आहे, असं संजयाने या ठिकाणी सांगितलं. कारण का त्याचं नाव संजय म्हटला, अहो त्याचं नावच विजय आहे. कोणाचं? भगवान गोपाल कृष्णाचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण विजय स्वरूप निजांगे. त्याचं निजांगच स्वरूप आहे विजयाचं. तो राहिला आशे जेणे भागे, अंतय लाग वेगे तेथेचे आहे. म्हणजे याचा अर्थ तो ज्या बाजूला असेल त्याच बाजूला विजय होतो. याचा अर्थ काय सांगितला? म्हणजे यश, त्याचं यश आहे ते कधीही लपत नाही, असं यश पहिला गुण. आणि दुसरा गुण काय आहे? श्री म्हणजे याचा अर्थ संपूर्ण ऐश्वर्य. श्रीचे वर्णन पाठीमागे आपण केलं आहे. श्री भगवंताजवळ कशी राहते हे आपण पाहिलं आहे. श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य नेमना ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. तो लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मी प्रत्येक, म्हणजे लक्ष्मीचा कांत. वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा पती, आणि ती लक्ष्मी त्याला सोडून बाजूला राहत नसते. म्हणून श्री हे कसे असते? ते जगात लक्ष्मी कुठे स्थिर राहत नाही. त्यावेळी तुम्हाला वर्णन करून सांगितलं त्याला किती वेग असतो तो. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सणा, तो श्रीकृष्ण राहो जेथ आणि तेथ लक्ष्मी. भगवान जेथे असतो तेथेच ती स्थिर राहते, बाकी ठिकाणी ती अत्यंत वेगवान राहते. आणि म्हणून श्री हा दुसरा गुण. भगवंताच्या जवळ कसा राहतो तो? तर कायमचा राहतो. तोच आहे एकमेव लक्ष्मी वल्लभ. आणि म्हणून संपूर्ण जगाचं भरण पोषण करणारी जी असते तिला कोण म्हणतात? श्री लक्ष्मी. ती सगळ्या जगाचं ती माता आहे, जगन्माता आहे ना. पण तिच्या माध्यमातून खरा भरण पोषण करणारं कोण आहे? 9व्या अध्यायामधले विश्वश्रेयचा भरता मीच गा येथ पंडूस होता. या संपूर्ण याचा काय भरण पोषण करणारं कोण आहे? पोषितो जगाशी एकला तो. आणि कशामुळे? मग ते त्याच्याकडे ही स्त्री आहे, त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे. 2 तिसरा औदार्य गुण आहे, आणि ते औदार्य गुणसुद्धा त्याचं स्वरूपाने आहे. औदार्य गुण उदार तू हरी, आयशी कीर्ती चराचरी, आणि अनंत हे थोरे गरजेताती पवाडे. सगळ्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये त्याच्या उदारतेची कीर्ती गायलेली आहे. आणि उदार म्हणजे काय? सगळं उदार म्हणजे कोणाला काहीतरी देणं. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, सर्व संतांनी वर्णन केलं त्याच्या उदारतेचं, सगळ्यांनी वर्णन केलं. मग उदारता कोणाकडे नसते का? उदारता सगळ्याकडे असते. पण मग काय असतं ते? सगळं उदारता जे असते भगवंताला या ठिकाणी स्वतंत्र विशेषण दिलं आहे. कोणतं? औदार्य. तर ईश्वराशिवाय इतरांचे औदार्य काय असतं? ते परतंत्र. आणि त्याचा औदार्य तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, आणि देताना म्हणसे पात्र कैवल्य आयशे पवित्र. कोणाला दिले? वैर्याला. मग जो कोणी उदार असतो, आपल्या शत्रूला कोण देतो का? नाही. पण याने शत्रूला दिलं की नाही? ते एक झालं. आणि त्याचं काय? त्याचं औदार्य कसं आहे? स्वतंत्र याचं त्याला ज्याला वाटेल त्याला देतो तो. बरं, देणं म्हणजे काय दिलं त्यांनी? तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना म्हणसे पात्र. कोणाचा विचार न करता त्याच्या मनात आलं त्याला तो देतो. विचार न करता पात्र. आणि कैवल्य आयशे पवित्र. मग आता कोणी वेळ देतो, कोणी पैसे देतो, कोणी कपडे देतो, कोण जमीन देतो, कोण काय देईल काय सांगताच येत नाही. पण या ठिकाणी मोक्ष कोणी देऊ शकतो का? कैवल्य अशा पवित्र वैर्याला सुद्धा दिले. याचा अर्थ कैवल्य कोणी देऊ शकतो का? ते कोणाला देता येतं का? नाही देता येत. भगवंताने दिलं की नाही? सगळ्याला मोक्ष दिला की नाही? आणि म्हणून सगळ्यांना काही देता येतं, पण अभयदान कोणाला देता येत नाही, मोक्ष कोणालाही देता येत नाही. आणि असा मोक्ष देणारा, अभयदान देणारा परमात्मा आहे. म्हणून त्याचा औदार्य काय आहे? स्वतंत्र आहे.
म्हणजे भगवंता वाचून हे औदार्य कोणी दाखवू शकत नाही असा प्रकार आहे. नाथ महाराज म्हणतात, मागे उदार वाखनिली, एक नाही दोन नाही हजारांनी मागं उदारतेचं वर्णन करत असताना हजारानं केलं आहे. तेही आपण या आयशे केले, मग सर्वस्व आपले दान दिले दातृत्वे. हे का नाही, सर्वस्वाचं दान दिले आहेत हरिश्चंद्रासारखे. सर्वस्वाचा अर्थ अंगावरचे कपडे घेऊन बाहेर पडायचं, राज्यासकट सर्वस्वाचं दान दिलं आहे, आपण ऐकलं म्हणले. त्याचं दातृत्व आहे त्यांचं. दान दिले दातृत्वे, षडगुण ऐश्वर्य वैभवशी आपण या ते दानादिशी आणि दिदरे ते घेऊन येशील कदा काळी कल्पांती. दुसरी गोष्ट एक आहे, तो सर्व तर देतो, पण जे दिलं ते कधीही परत त्याची अपेक्षा करीत नाही. एखाद्या माणसाला अडचण पडली तर परत दिलेलं काहीतरी तो परत मागं इच्छा होऊ शकते त्याला घ्यायची, पण हा तसं कधी करीत नाही, कधीच नाही. मग कल्पांतीसुद्धा माग घेत नाही. एवं स्वरूपता द्यावयासीन उदारत्व तुझ पाशी, हे नये गा अनेकाशी ऋषिकेशे कृपाळवा. याचा अर्थ स्वरूप आत्तापर्यंत कोणी काही दिलं पण आपलं स्वरूपच दिलं असं कुठं दान झालं का? ते सर्वस्व देऊ शकतो पण आपलं स्वरूप आपलं पदच दिलं असं कधी होऊ शकतं का? आपलं पद देणं तर कोण जगात कोण नाही ना. मग कृपा कटाक्षाने आळेले आपुली पदी बैसविले. मग संत ते आपलं पद देऊ शकतात आणि भगवानसुद्धा आपलं पद, याचा अर्थ मोक्षपद, स्वरूपपद, मोक्षपद. स्वरूपच देणं जगात कोणालाच जमत नाही आणि कायमचंच देणं हे पण जगात कोणाला जमत नाही आणि अखंड देणं हे पण कोणाला जमत नाही. आणि म्हणून त्याचं जे औदार्य आहे ते काय आहे? स्वतंत्र. म्हणजे स्वतंत्र म्हणजे स्वरूपच देतो, आपलं पदच देतो, जगात ते कोणाला देता येत नाही, म्हणून तुझे अवतारी जाणू स्वतंत्र. आणि दुसरी गोष्ट कायमचे, जे दिलं ते पुन्हा त्याला, ते जे दिलं भगवंतानी जे दिलं त्याच्याकडे ते कायमचं. आता त्याला मोक्ष दिलं त्याच्याकडे कायमचं झालं, ते त्याच्याकडून काय जाणार आहे का? ते दुसरं काही जरी दिलं तर त्या दात्याने जे दिलं तर त्या जो घेणारा असतो त्याच्या कोणती जाईल का नाही? काही जमीन जाऊ शकते, काय जे दिलं ते ऐश्वर्य जाऊ शकतं, ज्ञान दिलं तर ते जाऊ शकतं, पण स्वरूपच जर दिलं तर त्याच्यापासून ते कधी जाणार नाही. असं कायमचं देणारा, स्वरूपच देणारा, पद देणारा. आणि म्हणून तो काय आहे? तो औदार्य म्हणजे स्वतंत्र औदार्य त्याचा असतं. असं आहे. तुकाराम महाराज म्हणले, तुझा आयसा कोण उदाराची राशी आणि आपुलेची देशी पददासा. आपलंच पद देऊन टाकलं की नाही दासाला. आणि म्हणून सगळ्यात तिसरा गुण त्याचा औदार्य हा महत्त्वाचा गुण आहे. म्हणून इथं म्हटलं आहे भगवंती, भगवंता वाचून दुसरं कोणाकडे नाही. चौथा गुण काय येतो? ज्ञान. मग आता जगात जेवढं सगळं ज्ञान आहे ते ज्ञान कुठून आणलं लोकांनी? वेदापासून. सगळं ज्ञान कुठून आणलं? वेदापासून. आणि वेद कोण निर्माण केला? भगवंतानी. आणि त्याला शान कोण केलं? भगवंतानी. म्हणजे असं आहे, पा हे पा जाणे वेचेने बळे कोणी वेदापासून असे आगळे. किती ज्ञानी झालं तर वेदापेक्षा कोणी ज्ञानी असू शकतो का? नाही. पण त्या वेदातही पडविता आद्य गुरु तू. त्या वेदालाही पढवणारा आद्य गुरु तू आहे. आपण गवळणीमध्ये म्हणतो नेहमी, कोणतं? काय? विधिविधानाचा शास्त्राबोध केला. आणि काय? आणि वेदाचं हां येण्याची पढून वेद केला शहाणा हो, आणि विधिविधानाचा शास्त्राबोध केला. हे दोन तुकडे, ते दोन वेगळ्या वेगळ्या चरणातले आहेत. पण येण्याची पढून वेद केला शहाणा हे एक तुकडा वेगळा आहे, आणि विधिविधानाचा शास्त्राबोध केला हे निळोबारायांच्या गवळणीतलं आहे ते. मग याचा अर्थ विधिविधानाचा वेदाला बोध करणारा हाच आहे, आणि शास्त्र जे आहे ते प्रक्रिया तत्त्वज्ञान काय असेल ते त्याला पण ज्ञान देणारा हाच आहे. शास्त्रालाच बोध करतो, वेदाला ज्ञान देतो, आणि त्यातून आपण ज्ञान घेतो. मग असा ज्ञानगुण त्याच्याकडे
सगळ्या जगातलं ज्ञान त्याच्याजवळ असं आहे असं नाही, तर चित आणि आनंद आपण जे पाहतो तो चित हे त्याचं स्वरूप आहे आणि चित हे ज्ञान आहे. संपूर्ण जगातलं ज्ञान त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून चौथा गुण आहे त्याचा ज्ञान आणि पाचवा गुण आहे वैराग्य. तर वैराग्य ते आता न सांगितलेलंच बरं भगवंताचं वैराग्य. तर भगवंताचं वैराग्य काय आहे? थोडक्यात आसक्तीरहित आणि परिपूर्ण. भगवान कशा कशाचा त्याग करतील. ज्या कालामध्ये कंसाला मारलं आणि मथुरेचं राज्य उग्रसेनाला दिलं, त्या काळात त्या उग्रसेनाने भगवंताला खूप आग्रह केला की मथुरेचं राज्य तुम्ही घ्या, मला नको, मला चालवता येत नाही, माझं वय नाही, मला नको, हे राज्य तुम्ही चालवा. भगवंतांनी नाही घेतलं. ते उग्रसेनाला राज्य दिलं आणि भगवान स्वतंत्र दुसरं राज्य निर्माण केलं, द्वारकेत निर्माण केलं. कोण नको सांगायला आमची जागा घेतली, आमचं तसं केलं. डायरेक्ट द्वारकेत त्यांनी नगरी निर्माण केली आणि स्वतंत्र राज्य निर्माण केलं. असे उग्रसेनाला राज्य देऊन टाकलं मथुरेचं. आणि ज्या काळात प्रभू रामचंद्रांनी युद्ध केलं आणि सोन्याची नगरी लंका भगवंतांनी जिंकली होती ना, मग त्या काळात बिभीषणाला देऊन टाकली का ती. अशी गोष्ट आहे. मग आता अजूनपेक्षा उदारता कोणती असायला, आपण काय त्याग कोणता असायला पाहिजे, वैराग्य कोणतं असायला पाहिजे. आणि म्हणून असं एवढं वैराग्य आहे. आणि त्यापेक्षा अधिक तुम्हाला सांगायचं ठरलं तर वैराग्याचा अर्थ काय, आसक्तीचा त्याग असतो ना. मग ते आसक्तीचा त्याग थोडक्यामध्ये कोणत्याही भोगाविषयी आसक्ती नसणं. आपण पाहतो रासकिडीची गोष्ट. रासकिडी नाथ महाराज म्हणतात, रासकिडा गोपिका प्रती कोणी म्हणेल कामासक्ती. लोक त्याच्याकडं फार वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्यांना त्यातलं कळत नाही, ना भागवत कळत नाही, ना भगवंत कळत नाहीत. ही अडाणी माणसं, म्याड माणसं हे भगवंताला एका मानवीय आकृतीत पाहतात आणि त्या मानवीय आकृतीमुळे पाहिल्यामुळे ते मानवाचे नियम त्या भगवंताला लावतात. ते पण नाथ महाराज कोणी म्हणेल कामासक्ती. अर्थात कामाची कैची प्राप्ती आहे का निश्चिती उद्धवा. तिथं काम रिगूच कस काय शकेल. त्या गोपिकेत 16,000 राग गायले त्या गोपीने आणि त्या सगळ्या गोपिका तिथं जमल्या होत्या. शिवा ते जिनोनी फुडा का म्हणे मी सबळ गाडा. मी शिवालासुद्धा जिंकलं आहे. कोण म्हणला काम. आणि म्हणले मग मी आता त्या रासकिडीत घुसतो आणि मग यांच्यावरती का माझा छाप टाकीतो म्हणले तो काम. माझी भेदवया रासकिडा वाऊनी मेंढा चायला. तर त्या ठिकाणी तो माझी रासकिडा भेदायला आला आणि तिथं काय झाला, तो काम त्या माझ्या रासकिडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. जेथ माझ्या स्वरूपाचे ओढणं तेथे नचले कामाचे काम. पण माझं आवरण जिथं आहे तिथं काम कसं काय प्रवेश करेल. काम प्रवेशच करू शकत नाही. मोडले मदनाचे बाणन दृढ ओढणं स्मरणाचे. त्या मदनाचं बाण तिथं टोक मोडूनच गेलं, तिथं कामाचा प्रवेशच झाला नाही तिथं. आणि म्हणून जेथ मी क्रीडे आत्मारामू तेथ केवी रे काम बापुडा कामू. माझे कामे गोपिका निष्कामू आणि काम संभ्रमू त्या नाही. तर त्या गोपिकांच्या माझ्यामध्ये हेच किंचितही काम हा प्रवेशच करू शकत नाही. आणि म्हणून भगवंताने रासक्रीडा केली. त्या रासक्रीडेमध्ये एवढी यत्किंचितही त्यांना ती आसक्ती झाली नाही. गोकुळ सोडतोय त्यावेळीसुद्धा. आणि म्हणून भगवंताचा हा पाचवा गुण कोणता आहे, वैराग्य. कशाचाही त्याग सहजरित्या असे. आणि सहावा गुण कोणता आहे तो ऐश्वर्य. तर ऐश्वर्य असतं. त्या ऐश्वर्याकरता लक्ष्मी ज्यांच्या ऐश्वर्य म्हणजे ईश्वरत्व. ऐश्वर्याचा अर्थ काय, ईश्वरत्व. मग आता गीतेमध्ये 9व्या अध्यायात आले काय, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम. गतिर्भर्ता प्रभू साक्ष, त्याला प्रभू म्हणतात. त्याला काय म्हणतात, ईश्वरत्व. प्रभू याचा अर्थ सगळ्याचा नियामक. हा ईशनात ईश हा सर्वांचं नियमन करणं, त्याला म्हणतात ऐश्वर्य. असं ते ऐश्वर्याचा अर्थ या ठिकाणी. म्हणजे ऐश्वर्य हा सहावा गुण आहे. म्हणजे त्याला ईश्वरत्व म्हणतात.
म्हणजे सगळ्या जगाचं नियमन करणं. गतिर्भरता प्रभू साक्षी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड लिहिलेलं आहे. म्या बोलुल्या वेदू बोले, म्या चावल्या सूर्य चाले, म्या हलिवल्या प्राणू हलेन, जो जगाते चाळेता मी. पर्वती बैसकानं संडावी, समुद्र रेखा नोलंडावी, आणि पृथ्विया भूती व्हावी, ही आज्ञा माझी. भीषास्मात्वात तपोते भीषोदिती सूर्या, भयादिंद्रश चंद्रश मृत्युर्धावती पंचमहा. असं उपनिषदामध्ये तैत्तिरीय उपनिषदामध्ये आलेलं आहे. काय सांगितलं तिथं? भीषास्मात वातप्प होते भीषोदिती सूर्य, त्याच्या धाकाने वारा वाहतो, त्याच्या धाकाने भीषोदिती सूर्य, सूर्याचा उदय होतो, आणि त्याच्याच धाकाने इंद्र पाऊस पाडतो. इथं इंद्र आणि अग्नी दहन करतो. मृत्यू म्हणजे यम सगळे मारून गोळा करून घेऊन जातो. हे सगळे त्याचे काय ते गडी. नियमन कोणावर त्याचं? माणसावरती सोडा, इंद्र चंद्र ब्रह्मदेवचे नियम सोडा, अख्खा जगातला वारा त्याच्यावर नियमन त्याचं. भीषास्मत वातप्प होते, त्याच्या भीषास्मत त्याच्या धाकाने, त्याच्या भीतीने वारा वाहतो, त्याच्या भीतीने सूर्य उगवतो, असे त्याच्या भीतीने मृत्यू धावतो. मृत्यू धावती पंचमहा. ह्या सगळ्या गोष्टी याला काय म्हणतात? नियामकत्व. याला काय म्हणतात? नियामकत्व. असा 6वा गुण याचा आता कोणता आहे? हा ऐश्वर्य, ईश्वरत्व असा आहे. म्हणजे सगळं त्या लोकानाम लोकपालानाम मद्भयम जीवनम. लोक आणि लोकपाल असणारे माझ्या भयामुळेच हे सर्व ब्रह्मणापि भयम भत्ता द्विपरार्ध परायुष. हा माझ्या धाकाने ब्रह्मदेव 2 परार्ध आयुष्य जगतो. हे सगळं माझ्या धाकाने सगळं चालतं, असा त्याचा गुण आहे. सारांश सांगायचं काय आहे? भगवंताचं नियामकत्व हे त्या ऐश्वर्य जगापेक्षा वेगळं आहे. असं बरंच लांब झालं आपलं. तर तात्पर्य सांगायचं भगवंती. काय सांगायचे? तर जाणीव नेणीव भगवंती नाही. तर भगवंती याचा अर्थ, भगवंत शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगितला. षड्गुण त्याच्या ठिकाणी कसे राहतात. कारण कधी काय इतकं सविस्तर आणि इतकं सखोल कोणी सांगितल्या जात नाही. 6 गुण असतात एवढं सांगितल्या जातात. षड्गुण ऐश्वर्य समज एक भगवंताचे जाणारे, पण कसा? तर ते असे षड्गुण त्याच्या ठिकाणी ते असतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा षड्गुण ऐश्वर्य संपन्न जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं नामस्मरण करणारे जे असतात, जाणीव आणि नेणीव, ते त्या परमात्म्याला जे जाणतात त्याला जाणीव म्हणतात, आणि जे परमात्म्याला पूर्ण रूपाने जाणत नाहीत ते नेणीव म्हणतात. पण माऊली म्हणतात, जो जाणता असेल भगवान त्याचा विचार नाही करीत, आणि जो नेणता असेल भगवान त्याचा पण विचार नाही करीत. जो नामस्मरण करतो त्याला डायरेक्ट मोक्ष देऊन टाकतात. जाणीव आणि नेणीव भगवंताजवळ नाही. तो फार मोठा विद्वान आहे, मग तुला वेगळा मोक्ष द्यायचा, आणि हा अडाणी आहे त्याला वेगळा मोक्ष द्यायचा, असं काय नाही. तो जाणीव नेणीव काही पाहत नाही. तो कारण का? त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे. हरिनामाचा प्रभावच असा आहे की तो नाम उच्चारण करील त्याला मोक्ष देऊन टाकतात, असं भगवंताचं या ठिकाणी. म्हणजे जर नामाने असं जर झालं, काय झालं? जो जाणता आहे त्याला वेगळा मोक्ष, लवकर मोक्ष, आणि जो नेणता आहे तर मग त्या नामात काही वैगुण्य येईल. त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती याला म्हणतात. जसा विस्तू घेतला, विस्तू हातात घेतला, मग आता सांगता एखादा ज्ञानी मनुष्य असतो जाणता, मग त्याला चटका लागत नाही. आणि एखादा अज्ञानी असतो त्याला चटका लागतो, असं आहे का? नाही. का नाही? त्यात वस्तू सामर्थ्य शक्ती अशी आहे, जाणत्याने जरी हातात घेतला तरी चटका, आणि नेणत्याने जरी हातात घेतलं तर चटका सारखाच. त्या विंचाला कोणी हात लावलं तर ठणका सारखाच. गुळ कोणी जरी खाल्लं तर ते गोडी त्याची सारखी. तसं नामाची गोष्ट आहे. नाम ही वस्तू सामर्थ्य शक्ती अशी आहे, जाणत्याने घ्या नेणत्याने घ्या. मोक्ष म्हणजे मोक्ष. याला म्हणतात जाणीव नेणीव भगवंती नाही. आणि हरी उच्चारणे पाहे जाणते निनते हरीच्या ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला.
जाणतं नेणतं तिथं काही फरक नाही. तुझं जाणे नेणे नाही पांडुरंगा, काजी मज सांगा उपेक्षले, नेनते तयाशी बहु आवडती, आणि होय जया चित्ती एक भाव. उलट जाणत्यापेक्षा भगवंताला आज्ञानी फार आवडतात. नामाच्या सहस्रवरी नामा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. कशा का तर सडेचे देखिले परिग्रही घातिले, आणि काय सडेचे देखिले ध्यान काशी लावले आणि परिग्रही घातले तयावर. म्हणजे सर्व साधन तेशा मम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मी सगळ्यांचा कोणाचा पण, अरे जे माझे आज्ञानी भक्त आहेत त्यांच्याकरता मी सजून या संसारी तारू झालो. नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी, आणि सजून या संसारी किंबहुना धनुर्धरा. जो मातेच्या आहे उदरा तो मातेचा सूर केतुला पा. जो आज्ञानी आहे तो मला अत्यंत प्रिय असतो, आणि म्हणून जाणते तर प्रिय असतात आणि त्यांना मोक्ष मिळतो. त्यात नवीन काय म्हटले, मग नेणती तयाशी बहु आवडती, आणि होय जया चित्ती एक भाव. फक्त काय पाहिजे, एकनिष्ठ भाव. उपमन्यू ध्रुव हे काय जाणती, प्रल्हादाच्या चित्ती नारायण. प्रल्हाद होता जाणता, पण उपमन्यू तर लहान होता, प्रल्हादही लहानच होता. ध्रुवबाळ काय जाणत होते, कोळी भिल्ल काय जाणत होता, कोळी भिल्ले श्वापदे. वानरन हे सासवलं काय जाणत होते, काय नव्हते कळत त्यांना, दिला ना मोक्ष त्यांना. आणि कृपेच्या सागरीत पण तारले हे सगळे. पहा किती आले शरण समानाचे केले. अनेक येडे बागडे पापी पशु पक्षी सगळे शरण आले, पण शरण समानच सगळ्याला मोक्षसारखा दिला. नाही विचारले गुणदोष यांचे, कोणाचा गुण नाही कोणाचा दोष नाही, न पाहता सगळ्यांना नाम उच्चारलं ना, नामस्मरण करणाऱ्याला सगळ्याला. नाही पाहिला आचार गुणदोषांचा विचार, आणि फेडू आला भार मग्न म्हणे दगड. असं ज्या कालामध्ये नामस्मरण करतो त्या कालामध्ये तो दगड जरी असला तरीसुद्धा भगवान त्याला नामस्मरण म्हणणाऱ्याला मोक्ष देऊन टाकतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, आणि हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. आजामीळ गणिका भिल्लीन हे सगळे काय होते, नेणते होते. आणि प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक हे काय होते, सगळे जाणते होते. पण जाणत्याला नेणत्याला सर्वांना मोक्ष सारखाच दिला. तो असो भाग. आणि म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे पाहे मोक्ष सदा. सदा याचा अर्थ नामस्मरण घेतलं की त्याला मोक्ष लगेच. उदाहरण आहे तिथं, नामस्मरण सदा याचा अर्थ नामस्मरण घेतलं का मोक्ष. मुखे नामन हाती मोक्ष, सांडी मांडी परते टाकीन वासुदेव नाम उखेन मोक्षेल सुखे नामस्मरता आदरी. नामाची गोष्ट हरी हरी म्हणता, हरी हरी हा मंत्र शिवाचा म्हणते वाचा काय, हरी हरी हा मंत्र शिवाचा म्हणते जे वाचा तया मोक्ष. नामस्मरण म्हणतात याला काय म्हणतात, जाणीव नेणीव भगवंताने हरी उच्चारणे पाहिजे मोक्ष सदा. असं जे नाम असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, आपलं माऊली ज्ञानोबा म्हणतात, असं नामस्मरण करा. कसं, नारायण हरी उच्चार नामाचा, आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. जे नामस्मरण करतात तेथे कळी काळ म्हणजे कलीचा काल. म्हणजे काय होतं, त्याला काय म्हणतो आपण, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर प्रत्येक ठिकाणचा काल वेगळा वेगळा असतो, तिथले आयुष्य वेगळे असतात. पण कलिकाल हा फार कठीण असतो. कलिकाल काय आहे, कृतंत्रेता द्वापरंच कलिश्चेते चतुर्युगम अनेन क्रमयोगेन भुवी प्राणिषु वर्तते. 4 युग आहेत आणि 4 युगामध्ये तो काळ असतोच. पण कलियुगातला काल कसा असतो, तो कलियुगातला काल फार वेगवान असतो. पूर्वीच्या काळात हजार वर्ष राहायचे, पण ज्या कालामध्ये सत्युग काल म्हणतात, मन बुद्धी इंद्रिय सर्व सत्वगुण संपन्न असतात, त्यावेळी त्याला म्हणतात सत्वगुण. आणि ज्या कालामध्ये काम्यकर्म जास्त करतात, जे त्या लोभ वाढतो, असंतोष, अभिमान, दंभ वाढतो, मत्सर वाढतो, त्या काळात त्याला काय म्हणतात, मग हे त्रेतागुण. आणि ज्या कालामध्ये आळस, कपट, निद्रा, हिंसा आणि विषाद, शोक, भय हे ज्या काळात वाढतात त्याला म्हणतात कलियुग. असे 3 गुण सांगितले त्याच्यामध्ये.
हा म्हणजे ते दोन त्याच्यात घ्यायचे. म्हणजे पहिला काय सत्यगुण, काय हा सत्वगुण म्हणजे काय सत्य आणि त्रेता. इथं काय तो सत्वगुणाचं आधिक्य असतं झालं. आणि द्वापार युगामध्ये काय रजगुणाचं आधिक्य असतं. म्हणून तर काय कौरव पांडव युद्ध केले ना, हे का. तिथं युद्ध झालं त्यांचं कशावरून झालं ते लोभामुळे म्हणजे स्त्रीमुळे संपत्तीमुळे राज्यामुळे झाले ना ते. रामाच्या काळात राज्यामुळे युद्ध झालं का तिथं नाही. ते युद्ध कशाकरता केलं अनिती अधर्माकरता युद्ध केलं. पण इथं काय म्हणून इथं काय झाला तो लोभ रजोगुणी आहे. आणि कलियुगामध्ये तमोगुणाचे काय 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 ते तमोगुणाची गोष्ट म्हणजे असं लबाड कपटी आळस निद्रा हिंसा विषाद शोक मोह जेवढे वाईट गुण आहेत तेवढे माणसाच्या ठिकाणी असतात. असा हा कलियुग असतो. आणि त्या कलियुगामध्ये सर्व यांनी वर्णन केलं आहे, संतांनी वर्णन केलं आहे कलीच्या बाबतीमध्ये. आणि सगळ्यांचं नाही सांगतात पण तुकारामाची गोष्ट ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन आणि पापा देते अनुमोदन कृती हेळन संताचे जळती डोंगर कल्मशाचे भय नाही कळे काळाचे. जे नामस्मरण करतात त्याला कळीच्या म्हणजे थोडक्यात कलियुगामध्ये त्याला काळाचं भीती नसते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळे काळाचा प्रवेशच नाही. तिथं खूप झाले पाठीमागं सांगितलं वर्णन झालं आहे त्याचं. म्हणून असं या ठिकाणी असा परमात्मा आहे कलियुगामध्ये. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे असं जे मंगल वर्णन केलं जातं ते. तर असं करत असताना कोणी राम म्हणेल कोणी कृष्ण म्हणेल पण तिथं त्याच्यावर काळाचं बल चालत नसतं. ज्ञानेश्वर तुकाराम म्हणले अवघ्या वाटा झाल्या क्षीण आणि कलीनं घडे साधन आणि उचित विधी विधान भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागव्या पापा येणे जाणे खे. बस 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 सकळा शेथे अधिकारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलीची गोष्ट अशी आहे. आणि कलीचं वर्णन आपण ते पाठीमाग काय भागवतामध्ये वर्णन केलं ते आपण नाही म्हणतो. कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुन्हा महान कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुन्हा कीर्तना देव कृष्णश मुक्त संग परम व्रजेत. आहे का नाही. मग कलियुगामध्ये कली हा दोषाची खाण आहे. मोठा विषय तो कली हा दोषाची खाण आहे. पण त्यात एक महान गुण आहे कोणता कीर्तनातेव भगवन नामाने त्याला मोक्ष प्राप्त होतो. असा जो कलियुग आहे तो कलीचे मोठं वर्णन केलेलं आहे तिथे असो. आणि म्हणून जे कलियुगामध्ये नामस्मरण करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळे काळात रेग नाही. पुढे तिसरं चरण तेथील प्रमाण्य नैवेदाशी ते जीवजंतुषे किवे कळे. तर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन स्वरूपाचं ज्ञान ते सर्वसाधारण कोणाला कळत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावाला. जर वेदच जाणत नाही ब्रह्म डोळासा ते ना कळे. ब्रह्मदेव एवढा ज्ञानी त्यालाही काही कळत नाही आणि वेदाला काही कळत नाही. मग वेदाला जर कळत नाही तर या ठिकाणी सर्वसाधारण माणसाला कळेल का ते नाही कळणार. आणि म्हणून भगवंताला वेद जाणायला गेला. पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडे मौन आणि सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण थकून जाण थोटावे. 1000 मुखाचा शेष शरीराला झाल्या सहस्रजी भाजेबा. शेषालाही वर्णन करता येत नाही आणि दुसरी गोष्ट वेदालाही वर्णन करता येत नाही. असं भगवंत स्वरूप आहे. म्हणून भगवंताच्या स्वरूपाविषयी वेद जाणू गेला पुढे मौनवला. आणि ते गुह्य तुझला तसं म्हणलं आहे तेथील प्रमाण म्हणजे परमात्म्याचं स्वरूप. आता त्याच्यावर वर्णन केलं तर खूप वर्णन करता येईल. परमात्म्याचं स्वरूप याचा अर्थ त्याला काय म्हणतो आपण निर्गुण निराकार स्वरूप जाय ते वेदाला वर्णन करता येत नाही. आणि सगुणाची गोष्ट आहे तर त्याच्या गुणाचा अंत पार लागत नाही. त्याच्या सामर्थ्याचा अंत पार लागत नाही. आणि म्हणून तिकून वेद हातबल होतो अशी गोष्ट आहे. म्हणून वेदाला सुद्धा त्याचं सामर्थ्य वर्णन करता येत नाही. असं म्हणून ते वेदाशी नाही नव्हे
बाकी किडामुंगीला काय कळेल ती गोष्ट. तर असं परमात्म्य स्वरूप आगाध आहे. आणि म्हणून नामस्मरणाचं फळ काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा पाठ तर ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. तर नारायण पाठ हे ज्ञानदेवा फळ आहे. असे नारायण पाठ हेच फळ आहे. नामस्मरण केलं, नामचं साधन आपण तुम्हाला त्या याच्यामध्ये कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलं असेल कोणतं ते, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तिथं काय सांगितलं ते, नामयो परमा मुक्ती नामयो परमा स्थिती. हे काय नाम हीच मुक्ती आहे, नामाने मुक्ती नाही. नाम हीच शांती आहे, नाम हीच गती आहे, नाम हेच ज्ञान आहे. नाम साधन नाही तर नाम काय आहे. असं तुकाराम महाराजांनी म्हटलं काय काय, बीज आणि फळ आणि सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म. म्हणजे याचा अर्थ नामाला मोक्ष फळ येतं असं नाही. मग नाम हेच फळ आहे, नाम हाच मोक्ष आहे, नाम हे साध्य आहे. नाम हे साधन होऊन त्याने काय प्राप्त होतं असं नाही. तर नाम हेच साध्य आहे, नाम हेच फळ आहे. आणि नाम म्हणजेच परमात्मा आहे. हे पण खूप वेळा गेलं आहे. नाम परमात्मा नामेचा अभेद असल्यामुळे नामाहून परमात्मा वेगळा नाही आणि नामाहून मोक्षही वेगळा नाही. नाम मोक्षाचं साधन नाही, तर नाम हेच मोक्ष आहे, नाम हाच परमात्मा आहे. नामदेव महाराजांनी म्हटले का नाही असे म्हणजे नाम हेच, नामा म्हणे नाम केशव केवळ आणि जाणती प्रेमळ हरिभक्त. जर नाम हाच परमात्मा आहे, 17व्या अध्यायात शेवटी आलं ना नामनामीचा आभेद सांगितलं आहे तुम्हाला. नामनामीचा आभेद जर नामच परमात्मा आहे, पण नामच जर मोक्ष आहे, तर नामाने मोक्ष मिळायचं हे काय सांगायचं. म्हणून ज्ञानदेवा फट ज्ञानदेवा पाठ आणि ज्ञानदेव फळ नारायण नाम हेच ज्ञानदेव फळ आहे. आणि असं ज्याला फळ प्राप्त झालं, सर्वत्र वैकुंठ केल्यासे सर्वत्र त्याला परमात्म दृष्टी प्राप्त होते. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केल्यासे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.